आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं ते महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी, जगवण्यासाठी. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगांनी लढा दिलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं हे फलित होतं. यासाठी भाषिक आधार महत्वाचा मानला गेला, कारण भाषेशी, संस्कृतीशी नाळ जोडली गेली आहे. या हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना मराठी भाषेचं सौंदर्य, विविधता आणि समृद्ध साहित्यिक वाङ्मयीन परंपरा पुढे नेण्याचा संकल्प आपण केला तर आजचा दिवस खऱ्या अर्थाने साजरा होईल. कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक संचालित ग्रंथ तुमच्या दारी या योजनेअंतर्गत मराठी पुस्तकं वाचकांना पोहोचवण्याबरोबरच आम्ही मध्ये मराठी साहित्य विषयक कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. वाचन संस्कृती वाढवताना मराठी साहित्याची गोडी लागावी, नवीन पिढीला मराठी भाषेची ओळख व्हावी, ही या मागची आमची भावना आहे. आणि याच अनुषंगाने आजच्या महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर पहिला दृकश्राव्य स्वरूपातला कार्यक्रम सादर करत आहोत. 2003 साली मराठी साहित्य विश्वात एक मानाचा तुरा रोवला गेला, तो गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांच्या ज्ञानपीठ पुरस्काराने. 8 तत्वचिंतकांच्या विचारांचं काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्य कृतीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. स्वेदगंगा, मृद्गंध, ध्रुपद हे त्यांचे गाजलेले कविता संग्रह. त्यांच्या सुरुवातीच्या कवितांवर साम्यवादाचा ठळक प्रभाव जाणवतो. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. एकीकडे स्पर्शाची पालवीसारखे ललित निबंध, परंपरा आणि नवता यासारखं समीक्षात्मक लेखन, इंग्रजी समीक्षा आणि अनुवाद, संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर यासारखं चिंतनपर लेखन करणारे विंदा आणि त्याचबरोबर आपल्या कवितांमधून शेक्सपियर तुकारामांची भेट घडवून आणणारे आणि लहान मुलांना राणीच्या बागेत किंवा एटू लोकांच्या देशात घेऊन जाणारे विंदा, असं हे बहुपेडी व्यक्तिमत्व. भारतीय साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर, कवी, लघुनिबंधकार, समीक्षक, अनुवादक अशी चौफेर ओळख असलेले बहुपेडी व्यक्तिमत्व. त्यांचे साहित्य वाचायला सुरुवात केली आणि हा माणूस नक्की कसा आहे हेच कळेना. पण लक्षात आलं की स्वतः विंदांनाही हाच प्रश्न पडलाय. ऐकूया त्यांची कविता असा मी कसा मी कळेना. असा मी तसा मी कसा मी कळेना. असा मी तसा मी कसा मी कळेना. कधी येतसे क्षुद्रता कसपटाची, कधी वाढता वाढता व्योमव्यापी. कधी धावतो विश्वचुंबावयाला, कधी आपणाला स्वहस्तेच शापी. असा मी तसा मी कसा मी कळेना. कधी याचितो सत कधी स्वप्न याची, कधी धावतो काळ टाकून मागे. कधी वर्षतो अमृताच्या सरियन, कधी मृत्यूची भाबडी भीक मागे. टळेना अहंकार साध्या कृतीचा, गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे. कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे, कधी सत्य ते वाटते सोंग सारे. कधी संयमी संशयात्मा विरागी, कधी आतताई कधी मत्तकामी. असा मी तसा मी कसा मी कळेना. असा मी तसा मी कसा मी कळेना. स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. अनेक उत्तमोत्तम कविता लिहिणाऱ्या विंदांनी सुंदर सुंदर बालकविताही केलेल्या आहेत.
विंदांची पहिल्या नंबराचा मंत्र ही कविता ऐकूया आपला छोटा दोस्त आहान कडून. पुस्तकाशी केली कुस्ती, अभ्यासाची चढली मस्ती, शंका फिटल्या काढला कीस, मास्तर झाले कासावीस, गणोबाशी केली गट्टी, अधून मधून घोकमपट्टी, टाक लागला जोरात पळू, शाहीच म्हणजे जरा हळू, आळस येताच मारली मूठ, नशीब बिशीब सगळे झूट, निकालाचा कडला काटा, पहिला नंबर पेढे वाटा. कवितेचं नाव आहे पानखळी. पाऊस पडला टप टप टप, म्हातारी म्हणली भर रे कप. पाऊस पडला सर सर सर, म्हातारी म्हणली मडके भर. पाऊस पडला रिप रिप रिप, म्हातारी म्हणली अंते पीप. भरली विहीर वावली कोण, तेव्हा म्हातारीने उघडले तोंड. कुठल्याही विशिष्ट प्रसंगानुरूप केलेली कविता किंवा लिखाण हे त्यानंतर कालबाह्य व्हायला हवी, पण तशी ती झाली नाही. तर भारतातल्या पहिल्या वेळेला निवडणुका झाल्या तेव्हाची ही कविता तुम्हीच ऐका आणि ठरवा मंडळी. कवितेचं नाव आहे सब घोडे 12%. जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते, कोणी मवाळ कोणी जहार, कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ, कोणी ढिले कोणी घट्ट, कोणी कच्चे कोणी पक्के, सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा, तुम्ही पेरा तुम्ही कापा, जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग, तुम्ही तरी काय करणार आम्ही तरी काय करणार, त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय, जुना माल नवे शिक्के, सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता, पुन्हा पुन्हा जुना ज्वार, मंद घोडा जुना स्वार, त्याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे 12%. सब घोडे चंदी कमी, सब घोडे चंदी कमी, कोण देईल त्याची हमी, डोक्यावरती छप्पर तरी, कोण देईल माझा हरी, कोणीतरी देईन म्हणा, कोणीतरी देईन म्हणा, मीच फसवीन माझ्या मना, भुकेपेक्षा भ्रम बरा, कोण खोटा कोण खरा, कोणी तिर्या कोणी छक्की, सब घोडे 12%. ज्या दिवशी कविता मरेल तो सुदिन, असं ते स्वतः म्हणायचे. विंदांच्या वैचारिक प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला ते सावरकरवादी, हिंदूस महासभावादी होते. हैदराबाद संस्थानात भागानगर सत्याग्रहात भाग घेऊन 7 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षाही त्यांनी भोगली होती. हळूहळू ते गांधी विचारांकडे झुकले, पण त्यांना खरा वैचारिक दणका जो दिला तो पंडित राहुल सांकृतायन यांच्या व्होल्गा ते गंगा या ग्रंथाने. पुढे मुंबईत आल्यानंतर रेशलिंगच्या नोकरीच्या निमित्ताने वेश्यावस्तीतील भोगयंत्राचं विदारक जीवन त्यांनी पाहिलं. शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर, अण्णाभाऊ साठे या सृजनशील आणि कृतिशील साम्यवादी मित्रांमुळे झुंजार कामगारांचा सारा गिरणगाव त्यांनी पाहिला आणि अनुभवला, आणि त्यातूनच ही कविता झाली. स्वेदाची ही अखंड गंगा, देश धर्म रक्ताचे सारे, फोडित धरणे नि बंधारे, भिजवित माती काळी गोरी, पहा धावते अखिल जगावर, जीवन नौका नाचे त्यावर. कांचन गंगे हुनजी सुंदर, कांचन गंगे हुनजी सुंदर, भागीरथीहून जी पावन तर, परमेशाहुनी जनहित तत्पर, त्या गंगेतील स्वेद बिंदूंना प्रणाम माझा तुम्हा निरंतर, प्रणाम माझा तुम्हा निरंतर. उदात्त भावानी कवी या स्वेदबिंदूंना प्रणाम करतात. पर्यायाने स्वेदाची ही अखंड गंगा जिथून निर्माण होते त्या कामकरी मजुराला प्रणाम करतात. पण याच मजुराच्या वाट्याला येणाऱ्या भीषण वास्तवांनी पायाखालील धरतीबरोबर थरारून जातात आणि स्तब्ध होतात. माझ्या मना बंद कर, हा रस्ता अटळ आहे. अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव पाहू नको डोळे शिव.
नको पाहू जिणे बकास, ऐन रात्री होतील भास, छातीमध्ये अडकेल श्वास. विसर यांना दाब कड, माझ्या मना बंद दगड, माझ्या मना बंद दगड. बंद दगड आजपासून, काय अडेल तुझ्या वाचून? गालावरचं खारं पाणी पिऊन काय जगेल कोणी? काय तुझे हे निश्वास मरणाऱ्यांना देतील श्वास? ऐक टापा ऐक आवाज, ऐक टापा ऐक आवाज, लाल धूळ उडते आज. याच्या मागून येईल स्वार, या दगडाला लावील धार. इतके यश तुला रगड, माझ्या मना बंद दगड, माझ्या मना बंद दगड. विंदांनी त्यांच्या इतर साहित्याबरोबर त्यांच्या मुलासाठी बालकविता सुद्धा केल्या. त्यातली पहिल्या बालकविता होत्या एटू लोकांचे देश. त्यातल्या 2 कविता आपण आता घेऊया. तिबेटाच्या जराखाली हिमालयाच्या जरावर, तिबेटाच्या जराखाली हिमालयाच्या जरावर एटू लोकांचा अद्भुत देश, प्रत्येकाजवळ उडते घर. टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर. आता ह्या एटू लोकांची एक ऐतिहासिक लढाई झाली होती. मागे एकदा काय झाले, एटूंवर चिनी चालून आले, पण एटू लोकांचीच झाली सर. सगळी घरे गेली वर. चिनी म्हणाले पळाला राजा, तोच टिंग म्हणून वाजला बाजा. डोक्यावर घातली घरांनी झडप, सगळे चिनी झाले गडप. आता ह्या चिनी लोकांना एकदा मेजवानी दिली गेली. फुकाचू चुका हूं हे दोघे सख्खे भाऊ, चेका फुकाचे हे दोघे त्यांचे भाचे. 4 चिनी केव्हा तरी जेवून गेले माझ्या घरी. 4 पराती वाढला भात, एक काळी 4 हात. नंतर त्यांनी ढेकर दिली, ती चीनला ऐकू गेली. तेव्हापासून काय झाले, नाही झुरळ घरात आले. अशीच एकदा मेजवानी बकासुराला दिली गेली. बकासूर ओरडला, अला डुर्र. भीमाने मारला भुरकाभुर्र. बकासुराने मारली थप्पड, भीम म्हणाला लोणचे पक्कड. बकासुराने हडला टोसा, भीम म्हणाला इडली डोसा. बकासुराने बुकलली मान, भीम म्हणाला चटणी छान. बकासुराने हडली ठोकर, भीमाने दिली एक ढेकर. बकासुराने मारली गदा, भीम हसला खदा खदा. बकासुराला घाम फुटला, तेव्हा भीम जेवून उठला. असं जेवण झालं की मग मस्त झोप येते. असंच झोप काढणारा एक राक्षस म्हणजे कुंभकर्ण. कुंभकर्णाला झोप आली. डोंगर घेतला उशाखाली, वादळाने त्याला घातला वारा. तरी घामाच्या सुटल्या धारा, त्यातून निघाले नदी नाले. ते लोक बुडून मेले. रावणाने डागली नाकात तोफ, तेव्हा उडाली त्याची झोप. कुंभकर्ण म्हणाला बहार झाली, स्वप्नात पुन्हा झोपच आली. तर 4 शहाण्यांबद्दल आपण एक कविता ऐकूया. माकडाने घातली छत्री एवढी हॅट, म्हणाला की हॉलंडचा डॉक्टर व्हॅन वॅट. कोल्हाबाने घातली पगडी लाले लाल, म्हणाला मी काशीचा पंडित बन्सीलाल. लांडक्याने चढवली कोंडेवली फेस, म्हणाला मी मक्केचा शेख इमाम बेस. चिंचेवरच्या घुबडाने त्यांचा उठला पाय, म्हणाले आपण शेपट्यांचे करणार काय. तर खुर्ची म्हणाली अरेस तुला, केव्हा येणार चालता तुला. खुर्ची म्हणाली अरेस तुला, केव्हा येणार चालता तुला. स्टूल म्हणाले त्याच वेळी, जेव्हा हाताने वाजवशील टाळी. हे ऐकून पंखा हसला, पाय नसून फिरत बसला. एकदा काय झाले, पक्षी उडून गेले म्हणून झाड उडून गेले. एकदा काय झाले, गणपतीचा मुकुट घालून उंदीर मामा आले.
एकदा काय झाले नातवानी धरला विंचू, त्याला आजोबाच भ्याले. व्यक्तिगत भावजीवनापासून सामाजिक वास्तवापर्यंतचे तसेच पार्थिवापासून व्यापक अनुभव क्षेत्रे विंदांनी आपल्या कवितेतून मांडली. विंदांच्या बहुपेंडी व्यक्तिमत्वाचा आणखीन एक पैलू म्हणजे त्यांच्या कवितेतील स्त्री पर्व. घरातल्या स्त्रीचं स्थान दाखवणारा हा तालमय जपताल. आजचे बांधून पहाट उठते तेव्हापासून झपाझपा वावरत असते. कुरकुरणाऱ्या पाण्यामधनं 2 डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बासे चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेले वाळवत असतो. म्हणून तुला तो हवा असतो. मधून मधून तुझ्या पायामध्ये माझी स्वप्न मांजासारखे लुळबुळत असतात. त्याची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण चिवकाऊच्या मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस. वाढताना यक्षिणी असतेस. बरवताना पक्षिणी असतेस. साठवताना संहिता असतेस. भविष्याकरता स्वप्नसती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाचा 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी. तिचेच होते सारे तिच्याचसाठी. हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्ही त्यात होतो खोटे कशास बोला. आम्ही त्यात होतो खोटे कशास बोला. त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी. उगवायची उषा ती आमची तिच्याच नेत्री. उगवायची उषा ती आमची तिच्याच नेत्री. आणि मावळायची संध्या तिच्याच ओठी. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून. नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी. जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला. जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला. तेव्हा पाहिजे हो मूर्ती वळून पाठी. प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जोपडी. स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. असतोच काय बाबा तू 22 बुड्ढा. त्यांना विचार त्यांची या असेल साठी. त्यांच्या लेखन निवृत्तीला अपवाद फक्त त्यांच्या अष्टदर्शनी या संग्रहाचा, ज्यात 8 दर्शनिकांच्या तत्वज्ञानाचा विंदांनी ओव्यांच्या रूपात परिचय करून दिला. आणि हाच संग्रह त्यांच्या शिरपेचा ज्ञानपीठाचा मानाचा तुरा रोवून गेला. सहज सोपी शब्दरचना आणि गेय नसली तरी तालमयता हे विंदांच्या कवितांचे वैशिष्ट्य. कर्तव्य चांगल्या प्रकारे निभवून मानसिकता कशी ठेवावी हे सांगणारी ही कविता ऐकाच तुम्ही. केले कुणास्तव ते किती हे कधीही मोजू नये. होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती. घेतील ते पायातळी त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्ष ठेवून वागेल तो बोलेल जो. तो बोचतो मित्रासही त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो. पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो. आता टळे ना पोहणे त्याला तयारी पाहिजे. त्यांच्या कवितेतल्या टोकदार सामाजिक जाणीवा प्रत्यक्ष व्यवहारात ही तितक्याच प्रखर होत्या. भागानगरच्या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल मिळणारे स्वातंत्र्य सैनिकाचे वेतन हे तर माझे कर्तव्यच होतं असं म्हणून त्यांनी नाकारलं. त्यांना मिळालेल्या प्रत्येक पुरस्काराची रक्कम त्यांनी विविध सामाजिक कार्यांना देणगी म्हणून दिली. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी.
सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्या. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. ग्रंथ तुमच्या दारी आले, ग्रंथ तुमच्या दारी आले, ग्रंथ तुमच्या दारी. नमस्कार, कसे आहात सगळे? सध्या करोनामुळे लॉकडाऊन सगळीकडे आहे आणि तुम्ही घरात अडकून पडला असाल ना. तर आज आम्ही ग्रंथ तुमच्या दारी UAE विभागातर्फे आपल्यासाठी एक नवीन माध्यम घेऊन येत आहोत. अनायसे निमित्तही आहे महाराष्ट्र दिनाचं, तर म्हटलं आपला एक YouTube चॅनल लॉन्च करावा. तर सांगा बरं, तुम्ही आत्ता बघितलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि हो, खाली कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल. आणि या आमच्या व्हिडिओला खाली दिलेल्या लिंकवर सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड केले की लगेचच तुम्हाला कळेल. आणि हो दोस्तांनो, आमची जी बॅकएंडला जी ही टीम आहे ज्यांनी हे सगळं संकलन केलं, त्यांच्यासाठी एक लाईक तर या व्हिडिओला बनतोच ना. चला तर मग सांगा बरं तुम्हाला काय काय ऐकायचंय ते.